ओम नमो नर्मदाय. अध्याय 98. प्रभास तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय सांगू लागले, हे युधिष्ठिर राजेंद्र, त्यानंतर त्रैलोक्यात विख्यात स्वर्गाच्या उत्तम सोपानासह उत्तम प्रभासेश्वर तीर्थास जावे. राजा युधिष्ठिरने विचारले, हे पूज्य, प्रभाक्षेत्र आणि फलदायी स्वर्ग सोपान व दर्शनीय कसे झाले ते संक्षिप्त वृत्त कृपया मला सांगावे. तेव्हा मुनी सांगू लागले, दुर्भाग्यशाली रविपत्नी प्रभा नावाने विख्यात होती. पूर्वी तिने उग्र तप करून श्री शंभू महादेवाची आराधना केली. वर्षभर तिने वायूचे सेवन केले व पुन्हा 1 वर्ष ती ध्यानमग्न राहिली. हे पांडुपुत्र, तेव्हा ईश्वर म्हणाले, हे सुंदरी, तू का कष्ट करतेस? तुला जे सांगायचे वाटते ते सांग. मी व सूर्य दोघेही एक आहोत, आम्ही भिन्न नाही. तेव्हा ती प्रभा म्हणाली, हे शंभू, पती सोडून स्त्रीचा कोणी देव आणणे नाही, मग तो सगुण असो वा निर्गुण, धनाढ्य असो वा निर्धन, प्रिय असो वा द्वेष करणारा, स्त्रीचे पतीच दैवत असते. हे देवाधिदेव, मी संख्यामध्ये दुर्भाग्यामुळे जळते आहे. पतीपासून मला सुख प्राप्त होत नाही, म्हणून मी अत्यंत कष्ट करते आहे. ईश्वर म्हणाले, माझ्या कृपा आशीर्वादाने तू सूर्यप्रिय होशील. पार्वती वदली, हे परमेश्वर, जर सूर्यदेवाने आपले सुद्धा वचन मानले नाही तर या प्रभाला व्यर्थ क्लेश होतील. उमादेवीच्या वाक्याने श्री महेश चिंतित झाले. तेव्हा अंधकार विनाशक भुवन भास्कर आकाशातून श्री नर्मदाच्या उत्तर तटावर आले. श्री सूर्यदेवाने विचारले, अघासूर विनाशक देव, आपण माझे कसे स्मरण केले? ईश्वर म्हणाले, सूर्यदेव, तुम्ही अतिप्रेमाने प्रभादेवीचे पालन करा. पार्वती देवीनेही सांगितले, हे हिमनाशक, तुम्ही नित्य प्रभाच्या घरी निवास करा. समस्त निज भार्यामध्ये हे सूर्यदेव, तुम्ही हिला प्रमुख पत्नी करा. सूर्यदेवाने वचन दिले, हे श्रेष्ठ देवी, मी आपल्या आज्ञेनुसार करीन. हे ऐकून प्रभाला बोलवले. तेव्हा ती महेश्वराला म्हणाली, हे कामदेव विनाशक उमानाथेश्वर, आपण निज अंशाने इथे स्थित राहा. तिथे आपण तीर्थाच्या उद्घाटनाकरता एका अंशाने स्थिर राहा. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय सांगू लागले, पांडुपुत्र युधिष्ठिर, तेव्हा तिथे सर्व देवमय शिवलिंगाची स्थापना झाली. सर्व लोकात दुर्लभ असे ते स्थान प्रभाक्षेत्राच्या नावाने विख्यात झाले. अन्य तीर्थ काळानुरूप फलदायी असतात, पण हे राजेंद्र, प्रभास तीर्थ त्वरित इच्छेनुसार फल देणारे आहे. हे राजा, विशेषतः माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला ब्राह्मणाला अश्वदान करतो, जो तो इंद्रपद अथवा सूर्यपद प्राप्त करतो. इथे स्नान करून परमभक्तीने उत्तम ब्राह्मणाला दान द्यावे. इथे श्रेष्ठ ब्राह्मणाला गोदान करणारा स्वर्ग व सत्यलोक प्राप्त करतो. सर्वांग सुंदर श्वेतवर्णीय दुभती साधी नवजात वासरासहित घंटायुक्त श्रेष्ठ गाय दूध काढाव्याच्या कास्य पात्रासहित जो उत्तम सत्पात्री ब्राह्मणाला देतो तो पुन्हा यमलोक दर्शन करत नाही. जो परम भक्तीने देवाला स्नान घालतो तो प्रलयापर्यंत उत्तम लोक प्राप्त करतो. हे पांडव, केवळ स्नानाने मनुष्याचे दुर्भाग्य दूर होते. जो कुलवान धनवान उत्तम ब्राह्मणाला वैवाहिक धर्मानुसार त्या तीर्थक्षेत्रावर विधीपूर्वक कन्यादान करतो, तो पापी असला तरी त्याचे पाप पाण्यात मिठासारखे नष्ट होते. कन्यादानामुळे मनुष्याचा पापसमूह नष्ट होतो. स्वामीशी द्रोह केल्याचे पाप, ठेव अपहरण केल्याचे पाप, मित्राच्या हत्येचे पाप, कृतज्ञतेचे पाप, खोटी साक्ष दिल्याचे पाप, गावात भेद निर्माण केल्याचे पाप, परस्त्री सेवनाचे पाप, व्याजाचे पाप, चौर्यकर्माचे पाप, विहीर नष्ट करण्याचे पाप, कपटाचरणामुळे होणारे पाप, दंभिकतेमुळे होणारे पाप, निरर्थक वृक्षतोडीचे पाप, अगम्य स्त्रीकडे गमन केल्याचे पाप, अन्य स्त्रीवर प्रेम करून निज सुशील पत्नीचा त्याग केल्याचे पाप, ब्राह्मणाचे धन अपहरण केल्याचे पाप, विष देण्यामुळे निर्माण होणारे पाप, गोहत्येचे पाप, विद्या विक्रय करण्याचे पाप, पापी लोकांशी संबंध ठेवल्यामुळे निर्माण होणारे पाप, कुत्रा किंवा मांजरीच्या वधामुळे होणारे पाप, भूमिहरणाचे पाप, गो
ब्राह्मण व अग्नीच्या निमित्ताने शुभकर्म दान आदी करणाऱ्याला देऊ नकोस अशा प्रकारे विविध निषेध करण्यामुळे उत्पन्न होणारे पाप, हे सर्व पाप हे पांडुपुत्र कन्यादानाने निश्चितच नष्ट होते. तो मनुष्य सूर्यलोकात जाऊन शुभ रुद्र लोकात जातो व तिथे 14 इंद्राच्या भोग कालापर्यंत सुख विलास अनुभवतो. जेव्हा मनुष्याचा सर्व पाप क्षय होतो तेव्हा श्री शंकरात भावना उत्पन्न होते. हे पांडुपुत्र, जो या प्रभाग क्षेत्रास या तीर्थास जातो त्या सर्व तीर्थाचे पाप फल प्राप्त होऊन अश्वमेधाची फलप्राप्ती होते. विधिपूर्वक गोदान महाफलदायी व पुण्यदायी व सर्व पापांचा क्षय करणारे ते सदा उत्तम आहे, पण विशेषतः चतुर्दशीला ते सर्वोत्तम आहे. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील प्रभाग तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 98वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.